साखरेचा दर 75 रुपये ते 80 रुपये किलो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आशा. ऊसाला चांगला दर मिळणार? नमस्कार शेतकरी बांधवांनो. सध्या साखरेच्या बाजारातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आशादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील काही बाजारपेठांमध्ये साखरेचा किरकोळ दर तब्बल 75 रुपये ते 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. साखरेच्या दरात झालेली ही मोठी वाढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक मानली जात आहे. कारण साखरेला बाजारात चांगला भाव मिळत असेल तर साखर कारखान्यांचे आर्थिक गणित सुधारू शकते आणि त्यातूनच ऊस उत्पादकांनाही अधिक चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतकरी बांधवांमध्ये एकच मोठी चर्चा सुरू आहे. साखरेचा दर एवढा वाढला आहे तर आगामी हंगामात ऊसाला प्रति टन किती दर मिळणार? अनेक शेतकरी ऊसाला 5,000 रुपये ते 6,000 रुपये प्रति टनापर्यंत दर मिळावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त करत आहेत. साखरेचे दर असेच मजबूत राहिले आणि बाजारातील तेजी कायम राहिली तर ऊस दराबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा नक्कीच वाढणार आहेत. मात्र लक्षात घ्या, 5,000 रुपये ते 6,000 रुपये हा सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेत असलेला आणि अपेक्षित दर आहे. हा अधिकृत दर नाही. अंतिम ऊस दर ठरताना कारखान्यांची आर्थिक स्थिती, शासनाचे नियम, FRP, साखरेचा प्रत्यक्ष उतारा, रिकव्हरी आणि बाजारातील एकूण परिस्थिती या सर्व बाबींचा विचार केला जातो. साखरेच्या दरवाढीमागे उत्पादनातील घट, साखरेचा साठा आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे आगामी गाळप हंगामात ऊसाला अंतिम दर किती मिळतो याकडे आता संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.